सांगलीत गॅस टंचाईमुळे हातभारी चहावाल्याने लढवली शक्कल, आणली कोळशावरील इलेक्ट्रिक शेगडी आणि उभारला चहा व्यवसाय। सध्या युद्धाच्या परिणामामुळे शहरामध्ये व्यावसायिक आणि घरगुती गॅसची टंचाई आहे। परिणामी छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक संकटात सापडतात। अशातच गॅसची नोंदणी करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे सांगलीतील एका चहा व्यवसाय करणाऱ्याने जवळपास 6 दिवस चहाचा व्यवसाय बंद केला होता। मात्र व्यवसाय बंद असल्याने कुटुंब कसं चालायचं असा प्रश्न त्याच्यासमोर होता। त्यामुळे त्याने एक शक्कल लटवली आणि इलेक्ट्रिकल कोळशावरील शेगडी विकत आणून बंद असलेला चहा व्यवसाय पुन्हा सुरू केला। अर्थात जिल्हा प्रशासन सांगते की जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा कुठेही नाही, पुरेसा गॅस साठा आहे। मग व्यावसायिक गॅस का मिळत नाही असा प्रश्न व्यावसायिक उपस्थित करत आहेत। माझं नाव नवनाथ गणपती पसारे। गेली 16 वर्षे माझा चहाचा व्यवसाय आहे आणि चहाच्या व्यवसायावरती आमचं सगळं घर चालतं। मुलाचं शिक्षण, आमचं घर सगळं चालतं। आणि आत्ता युद्धाच्या परिस्थितीमुळे आम्हाला व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने आम्ही 6 दिवस दुकान बंद ठेवलं। 6 दिवस दुकान बंद ठेवलं आणि परत परवडा खर्च आलेना। त्यानंतर मी शेगडीची व्यवस्था केली, इलेक्ट्रिक शेगडी घेऊन किंवा कोळशाची शेगडी आणून कोळशावरती आता मी व्यवसाय चालू केला। महागाईमुळे रेट परवडणार, रेट मी आहे तेवढे ठेवलेले आहेत, लोकांना पण त्याला परवडणार आलेलं आहे। आणि यामुळे काहीतरी सरकारनं एकतरी सिलेंडरची व्यवस्था करावी, नाहीतर कुठला दुसरा पर्याय काहीतरी व्यवस्था करावी। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।